नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण एक कथा ऐकणार आहोत, पण कवितेच्या माध्यमातून. चंद्रशेखर गोखले यांची ही सुरेख कविता शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्याला आवडेल याची मला खात्री आहे. ऐकूया. पेपर टाकायला एक मुलगा रोज यायचा घरी. पेपर टाकायला एक मुलगा रोज यायचा घरी. थांबायचं नाही अजिबात, हाक मारली जरी. बघावं तेव्हा त्याला घाई असायची. बघावं तेव्हा त्याला घाई असायची. गठ्ठा घेऊन पळताना ती बालमूर्ती दिसायची. शाळेचा गणवेश त्याच्यावर अगदी खुलून दिसायचा. शाळेचा गणवेश त्याच्यावर अगदी खुलून दिसायचा. कधी नजरानजर झाली तरी तो दिलखुलास हसायचा. संवाद सुरू व्हायला वेळ लागला जरा. संवाद सुरू व्हायला वेळ लागला जरा. शेवटी प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो खरा. एकदा असं झालं. एकदा असं झालं पेपर यायला झाला उशीर. एकदा असं झालं पेपर द्यायला झाला उशीर. अन त्या पोराच्या काळजीने मी झाले अधीर. अन त्या पोराच्या काळजीने मी झाले अधीर. खूप वाट पाहून शेवटी फोन लावला मालकाला. खूप वाट पाहून शेवटी फोन लावला मालकाला. तो म्हणाला, काळजी करू नका, मी पाठवतो दुसऱ्या बालकाला. त्याला वाटलं मला रोजचं वर्तमानपत्र हवंय. त्याला वाटलं मला रोजचं वर्तमानपत्र हवंय. खरं तर आवर्जून वाचत बसण्याची मला नाही सवय. शेवटी मी त्यांना विचारलं, तो रोजचा मुलगा नाही आला. मालक म्हणाला, काय सांगू, त्याचा अपघात झाला. बातमी देऊन मालकाने फोन ठेवून दिला आणि अस्वस्थ होऊन मी त्यांना परत फोन केला. म्हटलं, त्याचं नाव काय आणि तो कुठे राहतो. मालक म्हणाला, थांबा, कुणाला विचारून पाहतो. त्याचा पत्ता मिळेपर्यंत माझा निघत नव्हता धीर. त्याला डोळ्यांसमोर पाहायला मी झाले होते अधीर. एक दोन फोन केल्यावर त्याचा पत्ता मिळवला आणि मी निघायच्या तयारीत आणि कोणी हॉस्पिटलचा पत्ता कळवला. तशीच धावले कोण जाणे कुठून आलं पायात इतकं बळ. रणरणत ऊन असून लागली नाही झळ. रुग्णालयात पोहोचले तेव्हा तो पडला होता एकटा. अंगात तसाच होता त्याचा टी-शर्ट फाटका. त्याला शुद्ध नव्हती पण जाणीव होती थोडी. मी हात धरल्यावर त्याला थरथर सुटली थोडी. त्याच्या कानाशी जाऊन म्हटलं, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याजवळ. एवढे शब्द त्याच्या कानी पडले केवळ. अन जादू व्हावी तशी त्याने उघडले डोळे. उघडायच्या आधीच ते भरून वाहिले खुळे. तसं माझ्याही डोळ्यात तेव्हा जमा झालं पाणी. आपण याच्या आई का, विचारत होतं कोणी. कोण विचारतंय न बघता मी होकार देऊन टाकला. अन त्याने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकला. तो पूर्ण बरा झाल्यावर
तो पूर्ण बरा झाल्यावर माझ्या पाया पडायला वाकला. तो पूर्ण बरा झाल्यावर माझ्या पाया पडायला वाकला अन भाकर तुकडा त्याच्यावरून मी ओवाळून टाकला. असेच गेले दिवस, असेच गेले दिवस आणि अशीच गेली वर्ष. असेच गेले दिवस आणि अशीच गेली वर्ष. आमच्यातला संवाद म्हणजे ममतेचा स्पर्श. तो बोलत नाही फार, तो बोलत नाही फार, पण त्याला न सांगता कळतं. कोण म्हणतं वळवाचं पाणी शेवटी वळणालाच वळतं. आता त्याच्याशिवाय माझं हलत नाही पान. आता त्याच्याशिवाय माझं हलत नाही पान आणि त्याच्या पायांवर तो अगदी उभा आहे छान. आता खरा मला त्याचा आधार लागतो. आता खरा मला त्याचा आधार लागतो. तो मला आई म्हणत नाही, पण पोटच्या मुलासारखं वागतो. परवा डॉक्टर म्हणाले थांबा, परवा डॉक्टर म्हणाले थांबा, तुमचा मुलगा येतोय न्यायला. मला भरूनच आलं, मला भरूनच आलं. डॉक्टरांनी पाणी दिलं प्यायला. पेला ओठाशी लावला, पण पाणी पिता येईना. पेला ओठाशी लावला, पण पाणी पिता येईना. अन भरल्या डोळ्यातलं पाणी माघारी जाईना. इतक्यात तो आला, इतक्यात तो आला. म्हणाला काय झालं बाई. इतक्यात तो आला, म्हणाला काय झालं बाई. भुचकळ्यात पडत डॉक्टर म्हणाले, बाई काय म्हणतोस, ही आहे ना तुझी आई. क्षणाचाही विचार न करता, क्षणाचाही विचार न करता त्याने होकार देऊन टाकला. क्षणाचाही विचार न करता त्याने होकार देऊन टाकला. अन तेव्हा मी माझा चेहरा दोन्ही हातांनी झाकला. अन तेव्हा मी माझा चेहरा दोन्ही हातांनी झाकला. खरोखरच आहे की नाही अगदी मनाला भावेल अशी ही कविता. किती सुरेख वर्णन आहे कुठल्याही नात्याचं. तेव्हा नातं कुठलंही असो, अगदी रक्ताचं असो, मानलेलं असो, किंवा मी म्हणीन अगदी दोन व्यक्तींमधलं कुठलंही नातं असो, शेवटी ते दोन्हीकडनं निभवलं तर किती छान टिकतं आणि जणू काही त्याची घट्ट वीण तयार होते. ही सुरेख कविता तुम्हाला कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.